तुलसी बाबा सांगतात की बाबा संशय आला ना सांगितलं पाहिजे. तुकोबा राहता असं सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. लक्षात घ्या, संत सांगतात आमच्यावर नका विश्वास ठेव, कारण की तुमचा जर संशय असेल तर ते म्हणतात पुराणाला तरी विचारा. किती पुराण आहेत? पुराण किती आहेत सांगा ना. 18 पुराण आहेत. धन्यवाद आहे. 18 पुराण आहेत. आता मला सांगा 18 पुराण म्हणजे वाचायला जास्त वेळ जाईल का संतांचा ऐकायला? ते म्हणतात तुम्हाला विश्वास नाही ना, पुराणाला विचारा. आता कुठं तुम्ही विष्णू पुराण पाहाल, गरुड पुराण पाहाल, कोणतं पुराणामध्ये सापडेल? चुकल्यावर मग त्याच्यापेक्षा संतांचंच ऐका. संतांच्याच पाहिजे विश्वास ठेवा, आणि त्यांनी सांगितलेलं वचन कधी खोटं राहत नाही, ते सत्य असतं. म्हणून तुळशी बाबा सांगतात की अरे बाबा अज्ञान प्रगट करताना, कारण की सेवाकार जो असतो त्याच्यावर आपोआप कृपा होते. अज्ञान सांगितलं पाहिजे. अज्ञानाने जीवन जगू नये. नुसतं अज्ञानाने जवळ सासूरवाडीला गेला होता, त्याला रात आंधळ होतं. दृष्टांत आहे बा मोठा आहे. त्याने काय सांगितलं नाही मला रात आंधळ आहे. अंधार पडल्यावर त्याची गेली दृष्टी, डोळे उघडे पण दिसत नाही रात आंधळेवाल्यांना. माझ्या माता भगिनी नव्हतो पता रात आंधळेपणा कधी होतो, गर्भावस्थेमध्ये कदाचित होतो तो, पण त्याला जवळला होता. आता तो दृष्टांत आहे. त्याचा सिद्धांत फक्त एक आहे की अज्ञान लपवल्याने काय होतं. ज्यावेळेस जावाई गेला, मस्त हातपाय धुतले, चहा घेतला, इकडे सासूबाई चांगल्या प्रकारे स्वयंपाक करते, जवळ आला म्हणजे काय, नाकाचा मोती ठेवी घाण, राखी जवाईचा मान. जवाईसाठी काही करतात. तुम्ही गेले होते गोंड्याला? आता म्हणतात जुने झाले त्यांना कोण आणेल. हे गण वाट पाहतात फोनची, एक दिवस काय ना बोलवा रस करायला. हे का नुसतं रसावर लागतं का? मग कपडे असेच घेतले, मग अंगठी काही मोठी घेतली नाही. आणि ज्या वेळेस अज्ञान झाकलं नुसतं जावायने, रात्री दिसत नाही सांगितलं नाही, त्याला लाज वाटली, कारण की तिथं भय वाटू देऊ नये, लाज वाटत. अज्ञान आपलं प्रगट केलं पाहिजे तुलसी बाबा म्हणतात. आणि ज्यावेळेस सांगितल्यानंतर काय परिणाम झाला, बसायचं ताटाकडे तर उलट भिंतीकडे बसलं. सासूबाई म्हणते जवळ बापू, अहो इकडे ताट वाढलाय, तिकडे काय बघताय? वा वा काय कलर दिलाय तुमच्या भिंतीला. म्हणतो का तरी तो रात आंधळ आहे मला दिसत नाही, हात धरून फिरवला गाडी. आता ते पोळी ते याच्या बरोबर खायची, रसा बरोबर ते याच्यात खायचं, ते काय म्हणतात त्याला, रशी, तिखट आमटी बरोबर. अहो जाऊ बापू इतकी सुंदर ते काय आंब्याचा रस आहे त्याच्यावर का? नाही मला रशी बरोबर जास्त आवडते. तरी सांगत नाही. असं करता करता तिथं येऊन मांजर तोंड घालून दिलं तरी जवायचं लक्ष नाही. सासू अहो जाऊ बापू ती मांजर तुमचा रस चाटते, मारला असतं म्हणे पण ती तुमची लाडकी असेल, तरी सांगत नाही. शेवटी झोपून गेला आणि रात्री गाणं म्हणायला जायचंय. कळलं का गाणं? तरी कोणाला सांगत नाही. उठलं तेच त्याचं ते फेटा बांधून दिला असं वर्णन आहे. गेलं बाहेर गेलं, तिकडनं येईल बरोबर ते फेटा नेमका त्या मशीनच्या त्या गोठ्यातून गेला तो फेटा. त्याला काय माहित काय बांधलेलं आहे. त्या पारडीने घेतला कतरून, तिकडनं यायची पंचित. आलं तर सासूच्याच खाटीवर पडलं, जो झोडला जाईल. मग सांगायला अगं सासू मला रात्री दिसत नाही. मग आम्ही संध्याकाळपासून विचारतो असं का करतात, तेव्हा सांगितलं का नाही. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम. म्हणून अज्ञान कधी झाकायचं नसतं. आपल्याला काही गोष्टी नाही कळल्या, ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांना विचार. घरामध्ये नवीन सुनबाई आली, त्याला काही गोष्टी नाहीयेत, तिला भीती वाटते. तर सासूबाईंना विचारलं किती मीठ टाकायचं, किती तिखट टाकायचं, ही काय करेल. सासू समजदार असेल तर तिला समजून सांगेल, आणि जर ती जर खट्याळ असेल, आपल्या गावच्या चांगले हे तर काही शंका नाही. मग ती म्हणलं माझा कोटी कुळाचा उद्धार करून टाकेली, तुझ्या आईने असंच वाढवलं का, एवढी डॉक्टर सारखी वाढलीस का. ते काय मग भाषा असते ती. आज महिला दिन आहे, जागतिक महिला दिन. दीदींना सकाळी
सांगितलं की महिला दिनाचे, अरे आपल्या महिलांनी खूप काही केलंय, म्हणून आजही तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, पुढे कोण आहे? आदिशक्तीशिवाय काहीच नाही. भगवंताने मारुतरायचा अवतार घेतला, भगवान शंकराने. तेच भगवान शंकराला पार्वती म्हणायचे, अहो तुम्ही अवतार घेतला, पण तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, जन्मजन्मीची प्रार्थना मी केलेली आहे, मला कुठेतरी जागा द्या. सांगे, अगं आता तुला नाही करता येणार, मला माझ्या गुरूंच्या सेवेमध्ये जायचं आहे, माझ्या गुरूंना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये, माझ्या प्रभूला कुठल्या प्रकारची चिंता माझी लागू नये, असा माझा अवतार आहे. ना कपडा आहे अंगावर, ना खाण्यासाठी काही आहे का? प्रभू रामचंद्र 18 पगड वानर शना आपल्या सेवेत राबवली, कधी चिंता केली का त्यांची की यांना खायला राशन मिळालं असेल का नाही? नुसतं लॉकडाऊन झालं तरी सरकारला राशन द्यावं लागलं. आपण एवढी मारी फुकट मिळालं तिकडे इकून टाकलं, पण कोणाला दिलं नाही. किती स्वार्थी आहे ना जीव. त्याच्यामुळे स्वार्थ नको म्हणून भगवंताने एक अवतार घेतला, हनुमंतरायचा. नको पार्वती तू येऊ नको. आणि त्यावेळेस पार्वती, अहो माझ्याशिवाय काहीच होणार नाही. आपल्याही माता बहिणी सांगणार, तुम्ही काय एकटे करणार, मी बाहेर येते म्हणून गव्हाला आहे, तुम्ही नका टर करून तर बटन दाबायचे आणि बॅटरी करायची, पावडी मी धरायची. संसारामध्ये पाहना काही बरीच मंडळी अशी आहे, त्यांचा संसारचा गाडा जो आहे माता भगिनी जास्त ओढतात, त्या थोड्या कुशल असतात. आणि म्हणून या जागतिक दिनावर एवढा संघर्ष चालला काही काळ, आता त्याला 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले, पण तो अंमलात येईना. कोणी कोणत्याही तारखेला जास्त त्याच्या राष्ट्रामध्ये साजरा करायचे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस सावित्रीबाईंनी अवतार घेतला, तो अवतारच होता. त्यानंतर जिजाऊ महासाहेबांनी अवतार घेतला, राणी लक्ष्मीबाईंनी अवतार घेतला, अशा कितीतरी वीरांगना आपल्याला सांगता येतील. आज कोणत्या क्षेत्रामध्ये महिला कमी आहेत? मिलिटरीमध्ये सुद्धा कोण आहे पुढे? आज नुसतं शाळेत 12वीचा निकाल लागू द्या, राज्यामध्ये कोण प्रथम येऊ राहिलं? आपली फक्त तक्रार आहे, लेकरांना पोरी देत नाही, लेकरांना पोरी देत नाही, यात टक्केच नाही, घसरले. मुली गेल्या पुढे निघून. आता ही क्वालिफाईड मुलगी BCom, LLB, BSc, BEd आणि 12वी नापास. इस्टेट गण आहे, परंतु शिक्षण नाही. तुम्हाला माहित आहे, ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी सुद्धा नाही. आहे का लेकरांना गोडी? मुली अशी तरी अभ्यास करतात, घरामध्ये काम करतात, आईला मदत करतात. लेकरांना तेवढं काम नाहीये, लक्षात घ्या. घरकाम किचकट असतं एकदम, ते काम दिसू येत नाही, तरी मुली चांगल्या प्रकारच्या आईला मदत करून अभ्यास करतात, चांगल्या मार्कांनी पास होतात. सावित्रीबाई म्हणतात की लेकरांना ते घेण्याची आवड नाही, ती गोडी नाही, आणि ज्यांना गोडी आहे त्यांना मात्र घेऊ देत नाही. अशी त्या काळची परंपरा होती की मुलींनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच त्यांचा अधिकार होता. आणि ज्या वेळेस अरे बुद्धी असूनही चालत नाही, ज्ञान नाही, मग बुद्धी काय करणार आहे? बुद्धीला जोड ज्ञानाचे पाहिजे. आणि विद्या विनयेन शोभते. विद्या असेल तर विनय येतो, विद्या असेल तर नम्रता येते, विद्या असेल तर काहीतरी कर्म करता येतं. मग ते सामाजिक असेल, चारही क्षेत्रात तर कर्म त्याशिवाय करता येत नाही. आणि म्हणून अनेक माता भगिनींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. संस्काराची जर मांडी काही असेल तर ते आईचं मांडी, त्याला व्यासपीठ म्हटलेलं आहे, ते संस्काराचं आहे. लक्षात घ्या. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मोठे, त्यांचे थोरले बंधू, आणि शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेस, 6-7 वर्षाचं वय. शहाजी महाराज त्यावेळेस चाकरी करत होते दुसऱ्यांची. आणि एक दिवशी सहज प्रसंग असा घडला, त्यावेळेस त्यांनी स्वराज्याची काही निर्मिती फक्त मनात होती, अंमलात नव्हती आणलेली. त्यावेळेचा तो काळ पहा, आई कशी असते, कशी लेकराला घडवते. आई आणि वडील यांच्यामधला बदल मला सांगायचा आहे. आणि ज्या वेळेस लहानपणी एक रात्र शहाजी महाराज दोन्ही लेकरांना घेऊन गेले, पहाटे आले. जिजाऊ माणसाहेब रात्रभर वाट पाहत होते की अजून लेकर काय येत नाही, महाराज कुठे गेलेले आहे. आणि पहाटे ज्यावेळेस
सकाळी थोडी प्रभात होते, 6 वाजेचा वेळ, जसा प्रभात पडते त्यावेळेस ते आले. त्यावेळेस राजांना सांगितलं, कुठे गेले होते रात्रभर? बरं, ह्या लेकरांना कुठे गेले, कुठे मोहीमवर होते का? लेकरांना घेऊन जाण्याचं काय कारण होतं? काय शिकवलं का त्यांना? म्हण नाही, आज आम्ही मोहीमवर गेलो नव्हतो, कुठंच गेलो नव्हतो, आज काहीच काम नव्हतं युद्धक्षेत्राचं मोहिमेचं, म्हणून आज आम्ही मनोरंजनासाठी गेलो होतो. मनोरंजन म्हटल्याबरोबर जिजाऊ महासाहेबांचे डोळे असे गारकन फिरले आणि डोळे वटारून विचारत होते, मनोरंजन म्हणजे कुठं? आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, कला नाट्यासाठी. इतकी तळपायची आग मस्तकाला गेली. आता पतिदेव आहेत, मर्यादा असतात, बोलता येत नाही, पण तो त्याच दिवशी जिजाऊने सांगितलं, एवढ्यासाठी माझ्या लेकरांना मी दूध पाजलं नाही. काय त्या कलावंतांकडे ते नाचता आणतात, त्यांच्याकडे लेकरं घेऊन जाऊन आपलं स्वप्न पूर्ण होईल. शहाजी महाराजांना त्यावेळेस ते आवडलं नाही. त्यांनी सांगितलं, गे तू माझ्यापेक्षा जास्त शहाणे आहे का? मोहीम मी राबवले आहेत, बाहुबळामध्ये ताकदवर मला आजही सर्व लाखो सैनिक घाबरतात, तू मला शिकवते जिजा? त्यांनी सांगितलं हात जोडून, जिजाऊ माणसाला मी शिकवत नाही, मी सांगत नाही, फक्त एक काम करा, एक लेकरू तुम्ही सांभाळा आणि एक माझ्याकडे द्या, मग निवड तू कर. विचार करा कसे छत्रपती घडले ते सांगतो. आता ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझा मोठा मुलगा संभाजी, मला मोहिमेवर जावं लागतं, तो जास्त लढाऊ आहे, तो वीर आहे, शूरवीर आहे, तो मला दे, आणि हा लहान 8 वर्षाचा शिवाजी तू घेऊन जाय. त्यावेळेस जिजाऊ मासाहेब पुण्याला घेऊन आलेले आहे आणि अशी शिकवण दिली. आज कोणाचं नाव जास्त झालं? आईची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराज. परंतु ज्यावेळेस दानपट्टा असेल, तलवारबाजी असेल, ही जिजाऊ मासाहेबने प्रथम त्यांना शिक्षण दिलं. आणि म्हणून आज जागतिक दिवसामध्ये महिलांचा गौरव का करावा, त्याचं ते कारण आहे. आज तुम्ही उच्च लेव्हलला राजकीय क्षेत्रामध्ये एखादी महिला असेल, कमी असतील अशा, पण जास्त ते फ्रॉड करतात का? घोटाळा जास्त कोणी केला? माणसं जाऊ दे, तिथं नुसतं गोळाच करतात, पण तो कोणता त्यांच्या माध्यमातून घोटाळा असेल माहित नाही. आणि म्हणून आज अशा प्रकारे काही भक्ती मार्गामध्ये अशा होऊन गेला. अरे जनाबाई भक्ती मार्गामध्ये एक स्त्री होऊन गेली, काही अशिक्षित होती, भगवान पांडुरंगाच्या पंढरपूरला एकदाच गेले आणि आई वडिलांना सांगितलं की मला आता इथं राहायचंय, आजपासून माझे आई वडील माझे पांडुरंग आहे, मी त्यांच्यात तुम्हाला पाहिजे. 3 दिवस तिथे होते, कोणी खायला सुद्धा दिलं नाही. नामदेव महाराजांनी पाहिले, गेले 3 दिवसापासून लेकरू मी पाहतोय. मग विचारलं, तू कुठली, तुझ्या आई वडिलांचं नाव काय? तिच्या मुखातून एकच शब्द आला, माझे बाप पांडुरंग आहेत, माझी आई रुखुमाई आहे. इतका भाव पाहिल्यानंतर त्यांनाही आवडलं आणि त्यांनी तिला भगवंताची परवानगी घेऊन घरी आणलं. महाराज ती किती जणांचा स्वयंपाक करायचे? नामदेव महाराजांच्या घरामध्ये 13 लोक होते. त्यांचं सर्वांचा स्वयंपाक, धुणं, भांडी, कपडे, त्यावेळेस काही गिरण्या होतात का? दळण टाकून द्या आणि आपलं इकडे काही काम करा. आता ते गिरणी आला ऑटोमॅटिक, सर्वच ऑटोमॅटिक आहे. वॉशिंग मशीन आला, त्यावेळेस सर्व हाताने क्रिया करायच्या. लहान 10-11 वर्षाचे जनी काम करत होते. भगवंत तिला धुवू लागायचा, तिच्या भक्ती मार्गातून तिला कपडे धुवू लागायचा. नामदेव महाराजांचे सर्व लेकरांचे कपडे भगवंत धुवायचा असं वर्णन आहे. फक्त मला एकच सांगायचंय, दास्य तो भाव जनाबाईंनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारला, भक्तीचा मार्ग घेतला. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाळी माया संसाराची. अरे सर्व संतांचे लेखक कोणी ना कोणी वेगवेगळे आहेत, पण माझ्या जनाईचा लेखक स्वतः भगवंत आहे. महिलांचा अधिकार, देवाला सुद्धा अभंग लिहायला लावून दिले. केवढा मोठा अधिकार माझ्या माता भगिनींनी आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. तुम्ही ती चांगुणाची कथा ऐकली का? भगवान शंकराचे दिवस आहेत. अरे ते चांगुणा भगवंताची उपासना करायची आणि कायम तिचं मला देवाचं दर्शन झालं पाहिजे. देवा तू त्यासाठी काही मागितलं तरी चालेल, पण मला दर्शन द्या. काय 8 तासाला पेटली. आणि एकदा भगवान शंकर अशा वेगळ्या रूपामध्ये आले. तिला सांगितलं की तिच्या मनात जेवढा भाव होता तेवढा त्यांनी सांगितलं, पण तुम्हाला सर्व कळलं माझ्या अंतःकरणामध्ये, माझा चिंतनाचा भाव, माझ्या मनाची मनोकामना. म्हणे हो मी अंतर्ज्ञानी आहे, मला माहित आहे तुला भगवान शंकराला भेटायचं आहे, तुला दर्शन पाहिजे ना, मी करून देतो.
त्याने सांगितलं खरंच करून द्याल, यासाठी तुम्ही काही मागितलं तरी मी देईल. त्यावेळेस त्या यतीने एकच मागितलं, तुझ्या मांडीवरचं बाळाचं मांस मला देशील. अशा प्रकारे त्या यतीने तिचं वचन घेऊन घेतलं, मला वचन दे पहिले, तर देव भेटत असेल ते मी वचन देईल, असं त्या चांगुनाने त्या यतीला सांगितलं. आता वचन दिलेलं आहे. भक्तिवान लोक वचन दिलेलं कधीच मात्र पालटत नाही, काही होऊ दे, आपल्या जीवावर आलं तरी. आणि ज्यावेळी त्यांचं वचन दिलं, पाय विचार कर, तुला द्यायचं आहे ते साधन आहे, ते म्हणे काही असू द्या, मी दिलं, तुम्ही फक्त सांगा. आणि देवाची परिभाषा आहे, आधी घेशी आणि मग देशी. एवढं बलिदान देण्याची तयारी माझ्या माता भगिनीशिवाय कोण करू शकतं. आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं की खरंच देशील, म्हणे हो, पण तुझे ह्या कवळ्या मुलाचं मांस शिजवशील तुझ्या हाताने. कवळ्या मुलाचा मांस बोलल्याबरोबर तिच्या अंगाला काटे आले. परंतु वचनाला पक्के असल्यामुळे त्या देवाच्या मनात काय असेल मला माहित नाही, मी दिलेलं वचन सोडणार नाही, काही होऊ द्या. अरे विचार कर, किती दिवसात तुला मुलगा झालेला आहे, किती नवस केले, किती सायास केले, पण ज्या देवाचे नवस केले त्यांनीच मला दिलाय, मी देईल. त्यांनी सांगितलं की याच्यापेक्षा पुढचं आहे, शिराचं मांस तुला वेगळं शिजवावं लागेल, पण त्याचं डोकं जे आहे शिर तुला खलबद्यात कुटून मग त्याचं वेगळं ती भाजी करावं लागेल. काय प्रसंग असेल, किती अंत बघशील नाता आजच्या क्षणाला, असा प्रसंग आज चांगुनावर आलेला आहे. अरे ज्यावेळेस हातामध्ये सुरा घेतला असेल, काय ते आईचं काळीच,
शिवाय अजून पुन्हा आठ घातली, लेकरं तुझं आहे, उतार वयात झालेलं आहे, नवस सायास करून झालेलं आहे, पण त्याला कापताना तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू यायला नको. आईचं हृदय, अरे करुणाचे नुसते दहा काकले, दुसऱ्या नुसता काटा मोडला, एखाद्या नुसते ठेच लागले तरी आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मातृ हृदय आहे ते. केवढी परीक्षा. तरी त्यामुळे सांग, हो चालेल, एक अश्रू मी टपक देणार नाही. पाय बरं, जर टपकलं तर एवढं तुझं वाया जाईल. विचार करते, मुलगाही जाणार आहे, अश्रू जर पडला तर आता काय करायचे. प्रार्थना त्याच देवाला करते ज्याला द्यायचं आहे. काही प्रसंग असेल, स्वतःने सुरा घेतलेला आहे, पोटाचा लेकरूच्या राई तुकड्या करते आहे, एका पातेल्यामध्ये टाकलेलं आहे, पण ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये त्या लेकराचं शिर तिने घेतलं, त्या खलबत्यात टाकलं, तिने पाहिलं, अरे पातेल्यात टाकलेलं मास्क झाकवून गेलं, पण आता खलबत्यात कुटताना त्याच्या रक्ताच्या, त्याच्या मांसाच्या चिरकांड्या अंगावर येत आहे. आता कोण आई अशी आहे की ती कुठपर्यंत गम धरेल. परंतु भक्ती सुळावरची पोळी निवडी येतो एक बळी सूरदाता म्हटलेला आहे. देवाला जरी भक्ती आवडत असेल, कधी कधी पा भक्तीचा किती अंत असेल, किती अंत पाहतो भगवंत सुद्धा. सर्वांना सहज साध्य होत नाही, काहींच्या परीक्षा असतात. जीवन हे परीक्षामय आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तिने ते कुठलं आणि तयार केलं महाराज, कथाभाग मोठा आहे. फक्त आईची हिंमत, भगवंताची भक्तीसाठी केवढी उदारता ती दाखवते. एकुलते एक बाळ आहे, बाळ त्या पातेल्यामध्ये शिजत आहे, तिला असा भास होत आहे की आई असा आवाज देत आहे, त्याला कधी कधी भूक लागली, त्याला दूध प्यायचंय म्हणून ते किंचाळत आहे, असा भास तिला होत आहे. लक्षात घ्या, एखादी सासूर वाशिनी असेल, ती जर माहेरून बाळंतपण करून जर आली असेल, ती मागच्या दाराला भांडीकुंडी करत असेल, लेकराच्या पाळण्याजवळ सर्व घरातील मंडळी बसत असेल, कोणी झोका देत असेल, कोणी गप्पा मारत असेल, पण जर लेकरू झोळीतून रडलं तर पहिला आवाज आईला जातो. इतकी नाळ आईच्या आणि लेकराची जोडलेली आहे. असं म्हणतात ना, घार बेरी आकाशी, तिचं लक्ष पिलापाशी. कारण की माऊलीचं चित्त हे लेकराच्या हितासाठी असतं. आणि त्या माऊलीने एवढा बलिदान दिलेला मुलगा त्या भगवंताचं भजन करते आहे, ओम नमः शिवायचा जप करते आहे, त्या भगवंताचा धावा करते, आणि सर्व झाल्यानंतर त्या तिला सांगते, झालं सर्व, बसायचं का आता जेवायला. प्रसंग मोठा आहे. अरे त्यावेळेस त्याने सांगितलं, अजून एक पात्र टाक. तिला वाटतं मलाही त्यांच्या बरोबर ते घ्यायला लावतो की काय. त्यावेळेस मात्र तिचं काहीच उलट व्हायची वेळ आली. अरे माझ्या लेकराचा मांस मी खायचं, मी आई आहे का कसाई. अनेक विचार मनामध्ये येतात. तो सांगतो, विचार करते का. जर विचार करशील तर मग फेल, तुला भगवंताचं दर्शन होणार नाही. महाराज मी नाही विचार करत. टाकलं डबल पात्र. वाढते आहे, पूर्ण वाढते झाल्यावर, सर्व झाल्यावर मात्र एकीने सांगितलं की खरंच तू आज परीक्षेला उतरलीस. काय तुझी भक्ती, काय तुझं थोरपण, काय तुझं जीवन, काय मोठं बलिदान तू आज दिलेलं आहे. आणि मग सांगितलं की आता तू नको बसू या पात्रावर, तुझ्या लेकराला आवाज दे. हे भजनाचा अनुमान तुम्हाला कळाला का. त्याने जे भजन वर्णन केलं त्याचा प्रसंग, त्याची प्रस्तावना थोडक्यात मी सांगतोय. आणि ज्या वेळेस लेकराला हाक मारली आहे, अरे ए चिलिया, लेकरू जसं बाहेर खेळायला गेलं तसं धावत आलं घरामध्ये. आईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की सांगा तुम्ही कोण आहेत. आणि त्यावेळी भगवान शंकराचं रूप तिच्या समोर प्रगट झालं. आणि ते आनंदाने हात जोडले की देवा, ही काही परीक्षा असते. किती आनंद माझा बघितला. आणि पाटाकडे पाहते तर पंच पक्वान तयार आहे. ही शक्ती मातृहृदयाची आहे.